नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र। आजचा विषय कोणत्याही एका व्यक्तीविरोधात किंवा एका विचारसरणीच्या समर्थनात अथवा विरोधातही नाही। आजचा विषय आहे भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेचा, संविधानाचा आणि लोकांचा विश्वास टिकवून ठेवण्याचा। कारण जेव्हा एखादा कार्यरत आयपीएस अधिकारी कोणत्याही वैचारिक किंवा धार्मिक अथवा राजकीय छटा असलेल्या मंचावर भाषण करतो तेव्हा प्रश्न त्या व्यक्तीचा राहत नाही, प्रश्न त्या पदाच्या तटस्थतेचा बनतो। अलीकडेच नागपूरचे पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी एका हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणावरून राजकीय वाद निर्माण झाला। काँग्रेसने यावर आक्षेप घेतला आणि सेवा नियमांच्या चौकशीची मागणी केली। पण या घटनेपेक्षाही मोठा प्रश्न आहे की कोणत्याही कार्यरत आयपीएस अधिकाऱ्याने अशा प्रकारच्या वैचारिक व्यासपीठावर जायला हवं का? मत स्पष्ट आहे की नाही, आणि हे उत्तर कोणत्या संघटनेमुळे नाही। उत्तर स्पष्ट आहे, नाही। हे उत्तर कोणत्या संघटनेमुळे नाही तर त्या अधिकाऱ्याच्या घटनात्मक भूमिकेमुळे आहे। आज जर एखादा अधिकारी हिंदुत्ववादी मंचावर गेला, उद्या तो डाव्या विचारसरणीच्या मंचावर जाईल, परवा एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात दिसेल, मग सामान्य नागरिकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, हा अधिकारी माझ्याकडे कायद्याच्या नजरेने पाहिल की आपल्या विचारसरणीच्या चष्म्यातून? भारतीय संविधानाने पोलीस अधिकाऱ्याला कोणत्याही धर्माची, जातीची किंवा विचारसरणीची सेवा करण्यासाठी नेमलेलं नाही, हे पहिलं समजून घेणं महत्वाचं। त्याची शपथ संविधानाशी असते, त्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाशी असते। त्याच्यासाठी हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, डावे, उजवे, सत्ताधारी किंवा विरोधक असा कोणताही भेद असू शकत नाही। त्याच्यासाठी फक्त एकच ओळख असते, भारतीय नागरिक। याच कारणासाठी जगभरात न्यायाधीश, निवडणूक अधिकारी, सैन्य अधिकारी आणि वरिष्ठ नागरी सेवक यांच्याकडून संस्थात्मक तटस्थतेची अपेक्षा केली जाते। कारण या पदावरील लोकांवर समाजाचा विश्वास असतो। एकदा हा विश्वास डळमळीत झाला तर केवळ त्या अधिकाऱ्याचं नव्हे तर संपूर्ण संस्थेचं नुकसान होतं। काही जण म्हणतील की आता प्रत्येक अधिकाऱ्यालाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे। नक्कीच आहे, पण सार्वजनिक पद जितकं मोठं तितका वैयक्तिक अभिव्यक्तीची मर्यादा जास्त असते। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशही राजकीय मंचावर जात नाहीत। सैन्याचे वरिष्ठ अधिकारी कोणत्याही विचारसरणीच्या प्रचार सभेत सहभागी होत नाहीत, कारण त्यांच्या वैयक्तिक मतांपेक्षा त्यांच्या पदावरील सार्वजनिक विश्वास अधिक महत्वाचा असतो। आयपीएस अधिकाऱ्यांनाही हेच तत्व लागू व्हायला हवं। इथे मुद्दा आरएसएस, सकल हिंदू समाज किंवा इतर कोणत्याही संघटनेचा नाही। हाच प्रश्न एखादा आयपीएस अधिकारी काँग्रेस, भाजप, कम्युनिस्ट पक्ष, डावी विचारसरणी, धार्मिक संस्था किंवा इतर कोणत्याही वैचारिक मंचावर गेला तरी तितक्याच तातडीने हा प्रश्न विचारला गेला पाहिजे। कारण कायद्याचा रक्षक हा कोणत्याही विचारधारेचा प्रतिनिधी नसतो, तो फक्त भारतीय राज्यघटनेचा प्रतिनिधी असतो। लोकशाहीमध्ये पोलीस दलावर सर्व समाजाचा विश्वास असणं आवश्यक आहे। एखादा मुस्लिम नागरिक पोलीस ठाण्यात गेला, एखादा हिंदू नागरिक तक्रार घेऊन आला, एखादा विरोधी पक्षाचा कार्यकर्ता संरक्षण मागण्यासाठी आला किंवा एखादा सत्ताधारी नेता लोकशाहीच्या कक्षेत आला, प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की माझ्यासमोर उभा असलेला अधिकारी कोणत्याही विचारधारेचा नाही, तो फक्त कायद्याचाच आहे। म्हणूनच या वादातून आपण एका व्यक्तीपेक्षा मोठा धडा घ्यायला हवा। भारतातील प्रत्येक आयएएस, आयपीएस, आयआरएस किंवा इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कोणत्याही वैचारिक किंवा राजकीय मंचापासून योग्य अंतर राखलं पाहिजे।
कारण त्यांची खरी ओळख त्यांच्या वैयक्तिक विचार नाहीत, त्यांची खरी ओळख म्हणजे त्यांची वर्दी आणि भारतीय संविधानाशी त्यांची सेवा. लोकशाही केवळ निष्पक्ष न्यायावर टिकत नाही, त्यात निष्पक्षता दिसली पाहिजे. अधिकारी निष्पक्ष असणं जितकं महत्वाचं असतं तितकंच नागरिकांना तो निष्पक्ष आहे असं वाटणंही महत्वाचं आहे. म्हणूनच कार्यरत असणारे IPS अधिकाऱ्यांनी कोणत्याही विचारसरणीच्या मंचावर जाणं टाळलंच पाहिजे. कारण त्यांचा धर्म एकच आहे, संविधान, त्यांचा पक्ष एकच आहे भारत, आणि त्यांची विचारधारा एकच आहे, ती म्हणजे कायद्याचं राज्य. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? कार्यरत IPS अधिकारी आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या मंचावर गेलं पाहिजे होतं की त्यांना हे टाळता आलं असतं? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच संविधान, प्रशासन आणि लोकशाहीवरील तथ्य आधारित विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.